आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचा दर्जा. आणि कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस नेते DK शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून G परमेश्वर आज शपथ घेणार. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचावकार्य सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं अशी प्रार्थना केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. गुजरातमध्ये बारडोली इथं काल महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. बारडोलीतल्या उवा या गावात हा अपघात झाला. अपघातात मृतांच्या कुटुंबियांप्रती राष्ट्रपती मुर्मू यांनी सहवेदना व्यक्त केली असून अपघातातले जखमी लवकर बरे व्हावेत अशा सदिच्छा दिल्या आहेत. उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनीही मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली. SD महामंडळाच्या मार्फत या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला आता राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार म्हणून घोषित करण्यात आलं आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांची मुंबईच्या राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अध्यक्षपदाचा पदभार पणन मंत्री रावल यांनी आज वाशी इथल्या कार्यालयात जाऊन स्वीकारला. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे मुंबई बाजाराची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ओळख अधिक मजबूत होणार असून कृषी विपणन क्षेत्रात राज्याचं स्थान अधिक बळकट होईल असा विश्वास पणन मंत्री रावल यांनी व्यक्त केला. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला देखील राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार म्हणून दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या बाजारात 4 लाख मेट्रिक टन मालाच्या वार्षिक उलाढालीसह देशातल्या 11 राज्यातून मालाची आवक होते. या निर्णयामुळे नागपूरचा कृषी बाजार आता थेट देशाच्या मुख्य व्यापारी प्रवाहात सामील झाला आहे. राज्य विधिमंडळानं महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात 31 डिसेंबर 2025 रोजी सुधारणा केल्यानंतर आज या निर्णयाची अधिसूचना जारी करण्यात आली. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज महायुतीच्या मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेकडून माजी खासदार राहुल शेवाळे यावेळी उपस्थित होते. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाट, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांना महायुतीच्या सर्व मतदारांनी पहिल्या पसंतीचं मत द्यावं असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केलं. महायुतीनं जाहीर केलेल्या उमेदवारांशिवाय इतर काहींनी यापूर्वी माघार घेतली असून उर्वरित उमेदवार उद्या अर्ज माघारीच्या मुदतीपूर्वी अर्ज मागे घेतील असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्यांग यांनी आज मुंबईत गेटवे ऑफ इंडियाला भेट दिली. या भेटीत त्यांनी गेटवे ऑफ इंडियाची वास्तुरचना, ऐतिहासिक महत्त्व आणि त्यामागील वारसा याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत म्यानमारचं शिष्टमंडळ तसंच ताज हॉटेलचे प्रतिनिधी आणि इतर संबंधित उपस्थित होते. मुंबई दौऱ्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचीही पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी विमानतळावरील प्रवासी सोयीसुविधा, स्वयंचलित बॅग तपासणी यंत्रणा, जलद इमिग्रेशन सुविधेसह सुरक्षा व्यवस्थेची विमानतळ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी.के. शिवकुमार आज मंगळुरू इथे होणाऱ्या सोहळ्यात शपथ घेतील, तर डॉक्टर जी. परमेश्वर हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह 14 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत मंत्रिपदाची शपथ देणार आहेत. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, के.सी. वेणुगोपाल उपस्थित राहतील. शेतकरी कर्जमाफी, दारूबंदी आणि महायुतीतल्या अंतर्गत वादाच्या मुद्द्यांवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ते आज नागपूर इथं बोलत होते. सरकारची कर्जमाफी हा फक्त दिखावा असून शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा होणार नाही, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ केलं असलं तरी शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम कुठून उभी करायची, हाही एक मोठा प्रश्न असल्याचं ते म्हणाले. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमती वाढल्यानं सर्वसामान्य नागरिकांचं आर्थिक गणित बिघडलं आहे. महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही ठोस पावलं उचलत नसल्याची टीका करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज भंडाऱ्यात आंदोलन केलं. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. सोलापूर जिल्ह्यात विजापूर रस्त्यावर हत्तूर परिसरात मालवाहू ट्रकनं दिलेल्या धडकीत दुचाकीवरच्या दोघांचा मृत्यू झाला. आज पहाटे घडलेल्या या भीषण अपघातात दुचाकीवरच्या एकाचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीला तातडीनं उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. अपघाताचा अधिक तपास सुरू आहे. बीड जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. यात माजलगाव, पाटोदा आणि शिरूर कासार तालुक्याचा समावेश आहे. पथकानं या ठिकाणी लस्सी तसंच रिफाईंड सोयाबीन तेलाचा साठा जप्त केला असून पाटोदा तालुक्यात 2 दूध संकलन केंद्राची तपासणी करून दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. परळी वैजनाथ इथल्या गोपीनाथ गडावर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपा नेत्या मंत्री पंकजा मुंडे, डॉ. प्रीतम मुंडे यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक उपस्थित होते. जागतिक सायकल दिनानिमित्त आज परभणी शहरात सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. शहरातले नागरिक, डॉक्टर, शिक्षक, व्यापारी, राजकीय पदाधिकारी या रॅलीत सहभागी झाले होते. वाशिममध्ये माय भारत केंद्र वाशिम आणि युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. पेट्रोल डिझेल बचत, पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी काढण्यात आलेल्या या रॅलीत एनसीसी कॅडेट्स, विविध संस्थांचे स्वयंसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. कुटुंबाच्या व्याख्येतून विवाहित मुलींना वगळणं हे अन्यायकारक आणि घटनाबाह्य असून त्यामुळे त्यांना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाला किंवा तो वैद्यकीय कारणांमुळे लवकर सेवानिवृत्त झाला तर सरकारतर्फे त्याच्या कुटुंबातल्या सदस्याला नोकरी दिली जाते. त्यानुसार एका मृत व्यापाऱ्याच्या विवाहित मुलीने दाखल केलेल्या याचिकेवर कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही, असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने काढला होता. या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायमूर्ती पी.एस. नरसिंह आणि आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षात वादंग निर्माण झालं असून पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. पक्षातून हकालपट्टी झालेले आमदार ऋतब्रत बॅनर्जी यांनी आज विधानसभा अध्यक्ष रतींद्र बोस यांची भेट घेत 58 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र त्यांना दिलं. या भेटीवेळी ऋतब्रत यांनी आपली गटनेतेपदी तर अक्रूज मान यांची पक्षाचे प्रतोद म्हणून निवड करावी, अशी मागणी केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचा दर्जा. आणि कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस नेते डी.के. शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी. परमेश्वर आज शपथ घेणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.